जिल्ह्यातील बहुतांश नगर परिषदेचे मतदान आटोपलेत. आता लक्ष लागले ते उर्वरित 4 नगर परिषद निवडणुकांकडे. त्यातही पाथर्डी नगर परिषदेची निवडणूक सत्ताधारी भाजप व महाविकास आघाडी यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. इथं वर्षानुवर्ष भाजपचीच सत्ता आणि आता पुन्हा ही नगर परिषद आपल्याकडे घेण्यासाठी आमदार मोनिका राजळे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वसामान्य व सुशिक्षित अशा अभय आव्हाडांना तिकीट देऊन बाजी पलटली आहे. सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतलेल्या आव्हाडांना ही निवडणूक सोपी आहे. मुळात या भागाचा बदलता प्रोफाईल आणि मतदारांच्या अपेक्षा याची सांगड घालायला भाजप यशस्वी ठरली. कारण पाथर्डीच्या पट्ट्यात मूळचा मराठा ओबीसी समाज आहे. शिवाय अभय आव्हाड यांचं सर्वसामान्यांबद्दलचं असलेलं प्रेम व मोनिकाताई राजळे यांची विकास कामं पाथर्डीकरांना भावली आहेत. कट्टर विखे समर्थक असलेले अभय काका आव्हाड यांचं पारदर्शक व प्रामाणिक काम सर्व पाथर्डीकरांना श्रुत आहे. शिक्षण संस्थांमध्ये गोरगरीब मुलांना दिलेलं मोफत शिक्षण, अनेक मुलांच्या भवितव्याचा प्रश्न, कोरोना काळातील काम यामुळं आव्हाडांचं पारडं सध्या तरी जड दिसतंय. त्यात विरोधातील उमेदवारापैकी एका उमेदवाराने आमदार राजळे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळं ही निवडणूक वन साईड होणार का हा प्रश्न आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? खरंच ही निवडणूक एकतर्फी होईल का? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच. नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. पाथर्डी नगरपालिकेत गेल्या अनेक वर्षे भाजपचीच सत्ता. मागील 3 टर्म मोनिकाताई राजळे येथील आमदार. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी भाजपच्या राजळेंना शह देण्याचा प्रयत्न केला, पण थांबतील त्या राजळे कसल्या? सगळ्यांना धोबी पछाड करत विजयाची हॅट्रिक करून तिसऱ्यांदा त्या आमदार झाल्या आणि याच आमदारकीच्या निवडणुकीत कट्टर विखे समर्थक अभय काका आव्हाड यांनी प्रामाणिकपणे राजळेंचा प्रचार केला. आज आव्हाडांकडे विखेंचा वरदहस्त, राजळेंची साथ व सर्वसामान्यांचा आशीर्वाद असल्यामुळं नगर परिषद निवडणुकीत सध्या तरी आव्हाड यांचंच पारडं जड आहे. पाथर्डीत अनेक वर्ष राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं, पण हे वर्चस्व मोडून काढण्याचा विक्रम आमदार राजळे यांनी केला. विधानसभा निवडणुकीत खुद्द शरद पवारांनी राजळेंच्या विरोधात इथं सभा घेतल्या. खासदार लंके तर ठाण मांडून बसले, तरी सुद्धा ढाकणे यांचा पराभव करून राजळे तिसऱ्यांदा आमदार झाल्या. आता याच आपल्या राजकीय डावपेचामुळं पाथर्डी नगर परिषद निवडणूक नाही तर एकतर्फी करण्याचा डाव भाजप आखत असल्याच्या चर्चा आहेत. यासाठी 2 दिवसापूर्वी विरोधातील एका उमेदवारांनी आमदार राजळे यांची भेट घेतल्याने पाथर्डीत बरीच कुजबूज सुरू झाली. आमदार राजळे आता कोणाचा वारू रोखणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आता खरंच अभय आव्हाडांसाठी विखे पाटील कुटुंबाने सुद्धा पडद्यामागून हालचाली सुरू केल्यात का हे चित्र स्पष्ट होईल. राजळे ढाकणे हे परंपरागत विरोधक असले तरी गेल्या काही दिवसापासून ढाकणे भाजपच्या स्टेजवर दिसत असल्याने ऐनवेळी विरोधातील दोन्हीपैकी एक तरी उमेदवार राजळेंशी सलगी करेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पाथर्डीत मोनिका राजळे विरोधात राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांचा पॅनल रिंगणात आहे. आता राजळे कोणाला आपल्या गळाला लावतात व ढाकणे वाचवण्यासाठी काय रणनीती आखतात, तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.